तेरेखोल नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रेडी गावातून वाहत जाऊन गोवा राज्यात जाणारी एक नदी आहे। तेरेखोल नदी महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत जाऊन उत्तर गोव्यात प्रवेश करते, त्यानंतर मनोहरगड आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते। या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे झालेला आहे। या नदीचे दुसरे नाव बांदा नदी आहे। तेरेखोल किल्ला तेरेखोल नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेला आहे। गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वास्तविक सीमा बनवणारी ही नदी आहे। या नदीची एकूण लांबी 32 किलोमीटर असून महाराष्ट्रात तिची लांबी 6 किलोमीटर तर गोव्यात तिची लांबी 26 किलोमीटर आहे। महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला उभा आहे। या किल्ल्याचे हॉटेलात रूपांतर गोवा सरकारने केलेले आहे। पूर्वीच्या काळी या गडाचा उपयोग तेरेखोलची खाडी व समुद्रावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला होता। या नदीच्या तीरावर अनेक गावे वसलेली आहेत, जसे की शिरशिंगे, ओटवणे, आरोंदा, बांदा। पूर्वी या नदीत खुबे म्हणजे शेलफिश मुबलक प्रमाणात आढळत होती, पण रेती उत्खननामुळे त्यांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे। तेरेखोल नदीतील रेती उपशावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे, कारण राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने NIO नदीतील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी रेती उपशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची शिफारस केली आहे। यापूर्वीही नदीतून रेती काढण्यास बंदी होती, तरीही काही ठिकाणी बेकायदेशीरपणे रेती उपसा सुरू असल्याने नदीचे पात्र रुंद होत आहे, असे दैनिक गोमंतकच्या अहवालातून समोर आले आहे। बघू शकता तुम्ही, फार शांत जागा आहे आणि संध्याकाळच्या वेळा तुम्ही तासनतास इकडे बसून म्हणजे पाण्याचा आणि या हवामानाचा आनंद घेऊ शकतात। फार सुंदर जागा आहे। माहिती आणि व्हिडिओ अगर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।